हॅलो फ्रेंड्स, मी आज एक खूप अशी विलक्षण विचित्र गोष्ट पाहिली. तुम्हाला झूम करून दाखवतो बघा. आली पानांच्या आडे दडलेली आहे ती. वॉटर हे नाही बघा, हे इथं आहे बघा. दिसतंय का तुम्हाला? व्हिज्युअल झाली का? हे बघा, थोडंसं समोर जातो मी. मला ती उडून जाण्याची भीती वाटत आहे, म्हणून मी समोर जात नाही आहे. दिसली आहे का? हे बघा, ही 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 दिसली बघा. हे माझ्या बोट. हां, ही दिसली ही. हां बघा मंडळी, ही वॉटर हेन आहे, ज्याला पानकोंबडी म्हणतो आपण. पण आता ही काही नवीन पक्षीने उडाली. तो काही असा नवीन पक्षी नाही आहे. ॲक्च्युली मी सेकंड फ्लोअरला राहतो आणि तुम्ही बघू शकता की जवळपास फर्स्ट फ्लोअरच्या वरपर्यंत हा आमचा आंबा आहे लावलेला. त्याच्यावरती ती इतक्या उंच वरती बसलेली होती, वॉटर हेन, ज्याला मराठीमध्ये पानकोंबडी म्हणतात. हे खूप अशी म्हणजे विचित्र गोष्ट आहे. असं म्हणजे समथिंग नॉट हॅपनिंग रेग्युलरली. हा पक्षी इतक्या उंचपर्यंत कधीच बसत नसतो. हा म्हणजे पाणथळीचा पक्षी आहे. नाल्यांजवळ, छोट्या नाल्या, डबके याच्यातच हा पक्षी राहतो. जास्त उंचवर उडत नाही. पण आता जवळपास दुसऱ्या मजल्यापर्यंत हे आंब्याचं झाड आलेलं आहे आणि तिथं वरती येऊन, अगदी म्हणजे जे शेंडा असतो झाडाचा, तिथं वरती येऊन आंब्यावरती बसलेली होती ती. मतलब दॅट इज समथिंग स्ट्रेंज. चालेल म्हटलं, तुम्हाला हा थोडासा एक विशिष्ट आगळा वेगळा ही जी घटना घडलेली आहे याचं दर्शन करावं आपण, नाही? ओके, चला पुन्हा भेटूया. थँक्यू. मी डॉक्टर विजय काळे. अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल वाईल्ड टेल्स विथ विजू. बाय, टेक केअर. तोपर्यंत जय पर्यावरण.